हा व्हिडिओ MS एक्सेल 2021 वर आधारित आहे. परंतु याच्या सहाय्याने तुम्ही MS एक्सेल 2007, 2010, 2013, 2016, 2019 वर देखील काम करणे शिकाल. कारण MS एक्सेलच्या सर्व आवृत्त्यांमध्ये मूळ कन्सेप्ट एकच आहे. फक्त फरक इतकाच असतो, नवीन आवृत्तीमध्ये काही नवीन बदल केलेले असतात, काही सुविधा दिलेल्या जातात, पण मूळ ढाचा मात्र तोच असतो. चला शिकूया. या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर पण करा आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. MS एक्सेल 2021 च्या या अध्यायात तुम्ही शिकाल पिव्होट टेबल बनवणे आणि कस्टमाइज करणे. पिव्होट टेबलमध्ये संपूर्ण डाटाचा एक संक्षिप्त रिपोर्ट असतो, ज्याचा उपयोग करून संपूर्ण डाटाला कमीत कमी जागेत बसवले जाते. चला तर पिव्होट टेबल बनवून त्याचे फीचर्स बाबत पाहूया. इथे एक टेबल घेतलेला आहे आणि पिव्होट टेबल ओपन करण्यासाठी प्रथम आपण ह्या टेबलवर कुठलाही एक सेल सिलेक्ट करू आणि इन्सर्टवर जाऊया. इन्सर्टवर गेल्यावर पिव्होट टेबलला वर क्लिक करूया. डाव्या कोपऱ्यात पहिलंच ऑप्शन आहे पिव्होट टेबल, त्याच्यावर क्लिक करूया. इथे डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. ह्या डायलॉग बॉक्समध्ये पहिलं ऑप्शन आहे पहा, चूज द डाटा दॅट यू वॉन्ट टू अनालाइज. इथे दोन ऑप्शन्स दिलेले आहेत, सिलेक्ट अ टेबल ऑर रेंज, यूज अन एक्सटर्नल डाटा सोर्स. जर तुम्हाला एक्सटर्नल डाटा सोर्स वापरायचा असेल तर यावर क्लिक करा आणि तुमची फाईल जिथे असेल ती फाईल इथे कनेक्ट करून त्यावर तुम्ही हे पिव्होट टेबल बनवू शकता. मी इथे माझी फाईल जी ओपन झालेली आहे त्यावरच पिव्होट टेबल बनवणार आहे आणि इथे त्या फाईलचा रेंज पण आलेली आहे. शीट 1 हे फाईलचं नाव आहे, हे इथे नाव आहे. A1 ते D21, A1 ते D21 अशी रेंज आहे ह्या फाईल टेबलची. ह्या टेबलची रेंज आहे आणि ही रेंज आपोआप आलेली आहे. आपोआप कशी येईल? कारण मी इथे पूर्ण टेबल सिलेक्ट नव्हता केलेला, तरी आता हा टेबल सिलेक्टेड दिसतोय पहा. मी फक्त एक शेल सिलेक्ट केला होता, पण एक्सेलला कळलं की इथे पिव्होट टेबलवर क्लिक केल्यावर पिव्होट टेबल घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी टेबल पूर्ण हा पिव्होटनी सिलेक्ट केला. तर ही सुविधा आहे पहा. टेबल सिलेक्ट न करता देखील माझा ही रेंज, टेबलची रेंज सिलेक्ट झाली. टेबल रिपोर्ट कुठे पाहिजे त्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत. हे पहा, इथे एक्झिस्टिंग वर्कशीटवर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जे आता शीट ओपन केलेले आहे त्याच्यावरच तुम्हाला पिव्होट टेबल दाखवला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला लोकेशनमध्ये ज्या शेल पासून त्या पिव्होट टेबलची सुरुवात करायची आहे तो शेल सिलेक्ट करावा लागेल. मला न्यू वर्कबुक वर्कशीट घ्यायचे म्हणून हेच मी सिलेक्ट ठेवणार आहे
आता इथे हे सिलेक्ट टेबल ऑर रेंज हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. न्यू वर्कशीट हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळा हवा असेल तर ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्हाला मल्टी टेबल, एकापेक्षा जास्त टेबल इथं पिव्हेटमध्ये वापरायचे असतील एकत्र, तर तुम्हाला हे ऑप्शन याच्यावर क्लिक करावी लागेल. इथं अजून एक वेळ क्लिक करता येते, ती म्हणजे तुम्हाला इथं पिव्हेट टेबल न वापरता पिव्होट चार्ट फक्त पाहिजे आहे. पिव्हेट टेबल न वापरता पिव्होट चार्ट फक्त पाहिजे आहे, तेव्हा इथे तुम्ही क्लिक करू शकता. आता मला पिव्होट चार्ट नको किंवा मल्टी टेबलवर काम करायचं नाही, म्हणून मी इथे क्लिक करणार नाही. तर मी आता न्यू वर्कशीट पाहिजे मला, मी ओके केलं. हे ब्लँक पिव्होट टेबल आलेले आहे आणि हे उजव्या कोपऱ्यात इथे पिव्होट टेबल फील्ड्स आलेले आहेत. तर आता ही फील्ड्स जे आहेत ती आपण पाहून घेणार आहोत. त्याच्यात काही ऑप्शन्स आहेत ते पाहून घेणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा असं पाहूया की ह्या टेबलवर सिलेक्ट केलं तर इथे हे पिव्होट टेबल अनालिसिस आले, तर त्याचा पुढे आपण उपयोग करणार आहोत. इकडे फील्ड लिस्ट आलेली आहे, तेही आपण पाहणार आहोत. तर आता मी चुकीने हे पिव्होट टेबलचं सिलेक्शन सोडून इकडं बाहेर क्लिक केलं, त्यामुळे इकडे हे गायब झाले. पहा, हे गायब झालेले. मी परत पिव्होट टेबलवर गेलो आणि आता माझे पिव्होट टेबल फील्ड्स आले. इकडे क्लिक केल्यावर जाते, पिव्होट टेबलवर क्लिक केल्यावर ते येतात. तर अशा प्रकारे पुन्हा आपण इथं टेबल अनालिसिसला क्लिक केलं तर ही बाकीची ऑप्शन्स आपल्याला दिसतात आणि त्यात हे फील्ड लिस्ट आहे, ही पिव्होट टेबल फील्डची लिस्ट इथे दिसते. ह्या लिस्टवर क्लिक केले तर काय होईल पहा, ही पिव्होट टेबल लिस्ट गायब झाली. परत त्याच्यावर क्लिक करू, ही आले. परत क्लिक केले, गायब झाले, आले. तर अशा प्रकारे आपल्याला ही पिव्होट टेबल फील्ड्स हा डायलॉग आहे तो इथून पण आणता येतो आणि याच्यावर क्लिक केल्यावर पण तो येतो. त्यामुळं असा गायब झाला म्हणून आपण घाबरून जायचं काहीच कारण नाही. याच्यावर क्लिक करा किंवा इकडे क्लिक केल्यावर पिव्होट टेबल अनालिसिस येते, ते सिलेक्ट करा आणि मग फील्ड लिस्टवर क्लिक करा. तर हे झालं हे पिव्होट टेबल फील्ड लिस्ट अपियर होणे, गायब होणे याच्या संदर्भात. आता आपण याच्यामध्ये असलेले ऑप्शन्स पाहूया. तर इथे आपल्याला पहा हे 4 ऑप्शन्स दिसतात, त्याचे ब्लॉक दिसतात. तर हे कुठून आलेत, तर आपलं जे टेबल होतं, जे टेबल आपण घेतले पिव्होट टेबल बनवण्यासाठी आपण तयार केलेले टेबल, त्याच्यातले हे कॉलम्स आहेत, तर हे कॉलम्सचा उपयोग करूनच आपण आपलं पिव्होट टेबल बनवणार आहोत. आता ह्या कॉलम बरोबर इकडे हे दिसते पहा, फिल्टर, कॉलम्स, रोज, व्हॅल्यूज, हे सेक्शन आहे. ह्या पिव्होट टेबल फील्डमधील हे फील्ड्स आहेत आणि हे सेक्शन आहेत त्याच्यातले अंतर्गत. तर याच्यासाठी आपल्याला अजून वेगळे ऑप्शन्स आहेत आणि ती ऑप्शन्स आपल्याला इथे मिळणार आहेत. हे पहा, इथे टूल जो आहे ना, हा सेटिंग सारखा, तर त्याच्यात मिळणार आहे. आता आपलं जे सिलेक्ट आहे ते असं आहे की ही फील्ड्स आहेत आणि हे सेक्शन्स आहेत त्याचे. तर हे असं आहे, आपण असं घेऊ शकतो. हे असं, ही फील्ड्स वरती आली आणि सेक्शन्स असे खाली आले. तर असं घेऊ शकतो. यात जे ऑप्शन आहे ते तुम्ही वापरून पहा. तर अशा प्रकारे हे फील्ड्स आणि इथले ऑप्शन्स आपण पाहून घेतलेले आहेत. अजून पुढची ऑप्शन आपण पाहणार आहोत, पण
पुढे जाता जाता. तर आता आपण हा पिव्हट टेबल तयार करायला सुरुवात करूया. पहिला ऑप्शन आहे नेम ऑफ एम्प्लॉई, त्याच्यावर क्लिक केलं ते नेम ऑफ एम्प्लॉई डायरेक्ट इथं रोजमध्ये आलं पहा. आणि इकडे काय झालंय पहा, टेबलमध्ये इथे सर्व नावं आलेली आहेत. ही सगळी नावं आलेली आहेत आपल्या इथं. नेम ऑफ एम्प्लॉई ते ह्या एम्प्लॉईंची नावं आलेली आहेत. आता आपण दुसऱ्या आयटमवर फील्डवर क्लिक करूया. त्याच्यावर क्लिक केल्यावर ते सुद्धा ह्या रो मध्येच आलेलं आहे. आणि इथं नावाच्या खाली तो आयटम सोल्ड हे आलेलं आहे किंवा प्रॉडक्टचं नाव आलेलं आहे. आता तिसऱ्या ऑप्शनवर पण क्लिक करूया आपण, क्वांटिटी ऑफ आयटम्स. हे क्वांटिटी ऑफ आयटम्सवर क्लिक केलं तर इथे क्वांटिटी ऑफ आयटम व्हॅल्यूमध्ये येऊन बसलं. ते काय परत रोमध्ये आलं नाही, व्हॅल्यूमध्ये येऊन बसलं. कारण त्याच्यात व्हॅल्यू आहे म्हणून ते बाय डिफॉल्ट इकडे येऊन बसलं पहा व्हॅल्यूमध्ये. आणि आपल्याला आता असं दिसतंय पहा, चंदनने 2 विकलेत. काय विकले? सॅमसंग TV 2 विकलेले आहेत. चेतनने 15 विकल्यात. ओप्पो फोन 7 आणि सॅमसंग TV 8 असे टोटल 15 आहेत. तर अशा प्रकारे आता ही लिस्ट आपल्याला दिसू लागली. आता इथे चौथा ऑप्शन राहिलंय पहा अजून, सेल डेट. ही सेल डेट पण आपल्याला रो मध्ये आलेली आहे. तर इथं सेल डेट आलेली आहे, इथे सेल डेट आलेली आहे. यांनी तर 2च विकले, याने पण 2 विकले चिरागने. तर 17 तारखेला आणि 7, 12, 15ला असे विकलेले आहेत त्यांनी. तर अशा प्रकारे ही डेट आलेली त्याच्यात. तर परंतु आता हा आपला पिव्हट टेबल तर तयार झाला. हा एवढा मोठा आहे हा पिव्हट टेबल. आणि तो असा स्कॅटर्ड दिसतो, असा सैरा वैरा असं म्हणल्यासारखं दिसतंय ते टेबल. तर हे सर्व फील्ड अस्ताव्यस्त असे दिसत आहेत पहा. आणि ते टेबल समजण्यास जरा आता कठीण जाते आपल्याला पहा. हे पाहताना कठीण जाते की पटकन असं पाहिल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे असं वाटत नाही आहे तिथे. आणि म्हणून आपल्याला आता हे टेबल कस्टमाइज करायचे. काय करायचं? कस्टमाइज करायचं. आता कस्टमाइज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्याला फील्ड इकडे तिकडे हलवून टेबल चांगलं कसं होईल हे पाहायचं आहे आपल्याला. तर चला आपण पाहूया. आता इथे रो मध्ये हे 3 फील्ड्स आलेत एकदम पहा. तर ह्या 3 फील्डमधले आपल्याला इकडे तिकडे हलवता येतात. तर पहिल्यांदा आपण यातले ऑप्शन पाहूया. तर हे नेम समजा आपल्याला दुसरीकडे हलवायचे, फिल्टरला न्यायचे समजा, असं समजा. तर इथे आपल्याला ऑप्शन येईल पहा, मूव टू कॉलम लेबल, मूव टू व्हॅल्यू आणि मूव टू रिपोर्ट फिल्टर. तर आपण ह्या रिपोर्ट फिल्टरला क्लिक करूया. तर हे पहा फिल्टरला गेलं, इकडे पहा, इकडे नेम ऑफ एम्प्लॉईज फिल्टरला आलं. आणि आता इथे जरा थोडंसं बरं झालेलं आहे पहा, थोडंसं बरं झालेलं आहे. आता काहीतरी थोडं बरं दिसतंय, हे नाव आणि तारखा दिसतंय. आपण अजून त्याच्यात बदल करूया. सेल डेट ही पण आपण फिल्टरला टाकूया. फिल्टरला टाकली आणि आता आपलं टेबल व्यवस्थित झालं पहा. हे टेबल आता व्यवस्थित झालं आपलं टेबल. अजून आपण यात बदल करू शकतो. हे नेम आहे, नेम आपण परत रो मध्ये आणू शकतो.
रो कुठे, रो लेबल इथे आणू शकतो. आणि ह्या ऑप्शनने आणण्याऐवजी आपण असं पण करू शकतो. आता हे जे अटेम्प्ट्स आहेत, हे अटेम्प्ट मी याच्यावर क्लिक करतो, प्रेस करून इकडं कॉलममध्ये नेलं, हे कॉलममध्ये नेलं. तर पहा, मी नेम इकडे आणलं, हे ॲटेम्प्ट्स किंवा प्रॉडक्ट इकडे कॉलममध्ये टाकलं. आणि आता पहा, आपल्याला टेबल त्यातल्या त्यात बरं दिसते. आता हे प्रॉडक्ट्स आहेत आणि प्रत्येकाने सेल केलेल्या क्वांटिटी आहेत. तर हे इथे पहा, हे चंदननी फक्त 2 सॅमसंग टी व्ही सेल केलेले आहेत. इथे हा कोण आहे, केशव आहे. केशवनी लिनोवा लॅपटॉप 46 सेल केलेले आहेत. इथे किशोरनी रेफ्रिजरेटर 27 आणि सॅमसंग टी व्ही 6 असे 33 सेल केलेले आहेत. तर हे बऱ्यापैकी आपल्याला दिसते चांगलं. आता इथे समजा इथे आपण परत डेट पण आणली इकडे, ही जी डेट फिल्टरला आहे ती डेट आपण इकडे आणली तर काय होईल पहा. ही डेट इकडे आणल्यामुळे लिनोवा लॅपटॉपमध्ये सर्व डेट आल्या, ज्या ज्या तारखेला त्याची खरेदी विक्री झाली असेल अशा सगळ्या डेट इथे आल्यात. आणि ज्यांनी ज्यांनी विक्री केलेली त्यांची नावं इथं आलेली आहेत. प्रत्येक प्रॉडक्टसाठी असं झालेलं आहे आणि त्यामुळं हा टेबल आपला एवढा लांबलचक झाला आहे, ज्याला टेबल म्हणता येणार नाही. तर आता आपण डेट परत फिल्टरला नेऊया, ड्रॅग करून नेली किंवा डेट काढूनच टाकली आपण. पुन्हा ॲटेम्प्ट सोल्ड रोला आणले आणि नेम. आता इथे अजून एक ऑप्शन दाखवायचं आहे मला. समजा ॲटेम्प्ट सोल्ड, आता इथे नेमवरती आहे आणि सॅमसंग टी व्ही हे आहे ॲटेम्प्ट 2 नंबरला. इथे समजा चंदनचा विचार केला, कुणाचाही पाहा तिथे. तर हा ॲटेम्प्ट मला 1 नंबरला आणायचा आहे आणि नेम 2 नंबरला टाकायचं. तर इथे क्लिक करा आणि इथे वरची 4 ऑप्शन जी आहेत ती याच्यासाठी, त्याच सेक्शनमध्ये वर खाली ते फिल्ड करण्यासाठी आहे. तर आता मला अप करतो, मी अप केलं, ॲटेम्प्ट वरती आला, नेम खाली आलं. तर इथं पाहता हे अजून जरा बऱ्यापैकी दिसते. लिनोवाचे सगळे एकत्र आले, ज्यांनी ज्यांनी लिनोवा विकले ती नावं इथे आलेत आणि त्यांची संख्या आली इथे आणि टोटल लिनोवा वरती दिसते. तर हेही जरा बऱ्यापैकी दिसते. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे हा टेबल सजवू शकतो. तर आता मला तर असंच करायचं आहे की हे नेम फिल्टरमध्ये टाकणार आहे, डेट पण मी फिल्टरमध्ये टाकणार आहे. आता डेट परत सिलेक्ट करतो आणि डेट पण फिल्टरमध्ये टाकणार मी. तर हे 2 फिल्टरमध्ये टाकलं आणि इथं प्रॉडक्ट आणि त्याची संख्या विक्री केल्याची ही इथे आलेली आहे. आता ह्या फिल्टरचा उपयोग काय होतोय पहा. फिल्टर इथे क्लिक केलं मी. आता हा जितेंद्रवर क्लिक केलं, जितेंद्र सिलेक्ट केला आणि ओके केलं. फक्त जितेंद्रने जे काय विकलेत प्रॉडक्ट त्याची इथे लिस्ट मला दिसली. फिलिप्स स्पीकर 42. पुन्हा इथे सेल डेट घेतली तर जितेंद्र आणि सेल डेट 2 गोष्टी एकत्र पाहिल्या तर ह्या तारखेला जितेंद्रांनी काहीच विकलेलं नाही आहे असं येते. पुन्हा ह्याच्यातून बाहेर पडू, ऑलला क्लिक करू आपण आणि ओके करू. हे इथे आता अजून दुसरं नाव घेऊया आपण. महेश घेतलं तर महेशनी लिनोवा लॅपटॉप 28 विकलेत आणि सॅमसंग टी व्ही 20 विकलेत. तर असं हे महेश आहे आणि
महेशची डेट ही एखादी पाहू आपण. ह्या डेटला विकले का नाही विकलं. पुन्हा ह्या डेटला विकले का महेशनी नाही विकलं. याच्यात एखादी डेट येईल महेशची आपल्याला. ठीक आहे, महेशची डेट आता सापडत नाही. त्यांनी ज्या तारखेला विकले ती डेट इथं आली तर ते महेशचे दिसलं असतं आपल्याला डेट. म्हणजे डेट आणि नावाप्रमाणे आपण फिल्टर करू शकतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर इथे आपण ऑलला क्लिक करून ठेवू. हे पण ऑलला आहेच. तर हे ऑलला करायचं. ही डेट आली, कुणाची आली, ऑल. हां, आता टेबल आपलं जाग्यावर आलं पहा. तर अशा प्रकारे आपण हे टेबल वेगवेगळ्या स्टाईलने किंवा वेगवेगळ्या सेक्शनमध्ये हे ठेवून बनवू शकतो. इथे क्लिक करूया. आणि दुसरा मुद्दा म्हणजे यात सगळे जे कॉलम दिसतात का, सगळे फील्ड दिसतात, हे सगळे फील्ड ह्या टेबलमध्ये वापरलेच पाहिजेत अशी काही सक्ती नाही. आता मी हे डेट काढून टाकली तरी मला इथे काहीच फरक पडत नाही, माझे टेबल सुंदर दिसते. तर अशा प्रकारे आपले सगळेच वापरले पाहिजेत असं नाही, कुठल्या कुठल्या फील्डचं कॉम्बिनेशन होऊ शकतं हे आपण पाहिलं पाहिजे. तर आता आपण हे सिलेक्टेड आहे टेबल, मी एक दुसरं तुम्हाला दाखवणार आहे. ते पिव्होट टेबल अनालिसिसला क्लिक करूया आपण. आणि इथं आपल्याला रिकमेंडेड पिव्होट टेबल असं दिसतंय, याच्यावर क्लिक करतो मी. तर इथे पहा 1, 2, 3 टेबल रिकमेंड केलेली आहेत. तर हे करत असताना त्यांनी काय केले पहा, आता हे सिलेक्टेड आहे म्हणून हे दिसते. त्यांनी 2च अटेम्प्ट घेतलेले आहेत इथे पहा. लिनोवा लॅपटॉप म्हणजे प्रॉडक्ट अटेम्प्ट सोल्ड जो आपला इथे आहे फील्ड ते, आणि सम ऑफ क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी सेल केलेली, एवढे 2च घेऊन हा टेबल तयार केलेला आहे. याच्यावर तुम्हाला चार्ट पण करता येऊ शकतो. दुसरं काय केलेलं आहे, हा कॉलम तोच ठेवला आहे, पण इथे नेम ऑफ एम्प्लॉय आले, काउंट ऑफ नेम ऑफ एम्प्लॉय. ॲक्च्युअली नाव नाही आलं, पण किती लोकांनी हा लिनोवा लॅपटॉप विकलाय, तर हा 6 लोकांनी विकलाय. LG रेफ्रिजरेटर हा फक्त 1 माणसाने विकलेला आहे, एका एम्प्लॉयनी विकलेला आहे. तर अशा प्रकारे ही लिस्ट आणली. आणि तिसरी पाहिली तर इथे नाव आलेले आणि सम ऑफ क्वांटिटी आयटेम्स सोल्ड ते आलेले. हाही टेबल व्यवस्थित दिसते, प्रत्येकाने किती विकले ते इथे सरळ सरळ दिसतं आपल्याला. तर अशा प्रकारे मला जे सांगायचं आहे की आपल्या ह्या टेबलमध्ये असलेले सगळे फील्ड्स आपण टेबलसाठी वापरलेच पाहिजेत असं नाही. यातले 2 फील्ड एका टेबलसाठी वापरू शकता, 3 फील्ड एका टेबलसाठी वापरू शकता, 2 फील्ड दुसऱ्या टेबलसाठी वापरू शकता, असं कॉम्बिनेशन आपल्याला करता येऊ शकतं. तर हे फक्त प्रॅक्टिसनीच आपण करू शकतो. तर आता ह्या टेबलमध्ये आपण हे आता बाहेर मी क्लिक केल्यावर इथे सगळं गायब झालं पहा, परंतु इथे ह्या टेबलवर जर क्लिक केलं तर पिव्होट टेबल फील्ड्स दिसतात, हे आपण मगाशी पाहिले. पण मला आता जे सांगायचं ते इथे पिव्होट टेबल अनालिसिस हा टॅब दिसतो आपल्याला. जर टेबलवर क्लिक केलेला असेल तर पिव्होट टेबल अनालिसिस हा टॅब दिसतो, आणि त्यात असलेली आता आपण काही ऑप्शन्स पाहणार आहोत. तर यातलं पहिलं ऑप्शन इथं आहे, आता पहा इन्सर्ट स्लायसर. तर आता आपण याच्यावर क्लिक करूया. स्लायसर इन्सर्ट करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे आपले फील्ड्स जे आहेत किंवा हेडिंग जे आहेत त्याची लिस्ट आलेली आहे. तर याच्या कुठल्या फील्डनुसार तुम्हाला स्लायसर बनवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आता मी पहिल्यांदा फक्त हे नाव घेणार आहे, नेम ऑफ एम्प्लॉई.
आणि ओके करणार. हे पहा स्लायसर आला. हा जो स्लायसर आहे इथे सगळी नावं आलेली आहेत आणि त्या नावाप्रमाणे तो स्लायसर आहे. तर ह्या स्लायसरचा उपयोग काय आहे? तर इथे पहा, आपण इथे क्लिक केलं, काय केलं, चंदनवर क्लिक केलं तर चंदननी काय केले, सॅमसंग TV 2 विकलेले आहेत. चिरागवर क्लिक केलं, चिरागने सॅमसंग TV 15 विकलेले आहेत. किशोरने काय केले पहा, LG रेफ्रिजरेटर 27 विकलेत आणि सॅमसंग TV 6 विकलेले आहेत. असं आपल्याला पाहता येते ह्या स्लायसरनी. आणि ह्या नेम ऑफ एम्प्लॉईच्या बाजूला जे आयकॉन दिसते, हे मल्टी सिलेक्ट असा आयकॉन दिसते, त्याच्यावर क्लिक करूया आपण. याच्यावर क्लिक केलं तर आता आपल्याला हे क्लिक झालंच नाही का? हां, आता क्लिक झालेले. आता हे जितेंद्र सिलेक्ट केलं, मी महेश सिलेक्ट केलं आणि मनीष सिलेक्ट केलं. ह्या तिघांची मिळून ही टोटल आलेली आहे पहा. लिनोवा लॅपटॉप तिघांमध्ये कुणी कुणी ज्यांनी केलं असेल तर त्याची टोटल एवढी आहे. तिघांची मिळून टोटल आलेली आहे आपली. अजून चौथा वापरू आपण त्याच्यात, तर सॅमसंग TV अजून वाढले त्याच्यात. असं असं आपल्याला ह्या मल्टी सिलेक्शन आहे ना, त्याच्यातून आपल्याला अनेक लोकांचा इथे डाटा घेता येतो. तर आता मल्टी सिलेक्शन बंद करूया आपण, आणि हे पण बंद झालेलं आहे. तर आता आपल्याला हे क्लोज करायचं आहे आपल्याला. आणि आता आपलं बरोबर हे आलं, सगळं टेबल पुरवत आलं. आता आपल्याला हा जर स्लायसर बंद करायचा असेल तर हा असा सिलेक्ट करा, बाहेर क्लिक करून सिलेक्ट करा आणि डिलीटवर क्लिक करा, हा जाईल. पण मी आत्ताच हा बंद करणार नाही आहे. मला अजून एकदा त्याच्यावर पाहायचं आहे. अजून एकदा पिवट अनालिसिसवर जाऊया, अजून स्लायसरवर जाणार आहे. आता इथे एक घेऊया आपण, डेट घेऊया, नाही अटेम्प्ट सोल्ड घेऊया. चला अटेम्प्ट सोल्ड. ते इथे आले पहा, लिनोवा लॅपटॉप, LG रेफ्रिजरेटर वगैरे वगैरे ही सगळी नावं आलेली आहेत आणि त्यांचा हा स्लायसर आलेला आहे. तर असे आता 2 स्लायसर आहेत आपल्याकडे. आणि आता मी समजा इथे लिनोवा लॅपटॉपवर क्लिक केलं तर काय येते पहा, फक्त लिनोवा लॅपटॉप दिसले आणि 183 दिसले. फिलिप स्पीकर्स 97 विकले गेलेत. सॅमसंग TV किती विकलेत? 51. ओप्पो फोन 64 विकलेले आहेत. 2 स्लायसर घेतले तर दोन्ही एकमेकाला कनेक्ट असले पाहिजेत, आणि ते कनेक्ट करण्यासाठी आपल्याला परत अनालिसिसमध्ये जावं लागेल. त्याच्यासाठी टेबलवर क्लिक करा, इथं पिवट टेबलवर क्लिक करा, पिवट अनालिसिस आपल्याला दिसेल. आणि आता फिल्टर कनेक्शनला आपण परत जाऊया. आता इथे परत गेल्यावर इथे तुम्ही जितके फिल्टर 2, 3, 4 जेवढे फिल्टर घेतले असतील तेवढे इथं तुम्हाला दिसतील. आता आपल्या इकडे 2च आहेत. आता दोन्ही जर कनेक्ट करायचे झाले तर दोन्हीवर सिलेक्ट करायला लागेल आपल्याला. हे दोन्ही सिलेक्ट झाले आणि आता ओके केलं. फक्त हे दाखवायचं होतं तुम्हाला की दोन्ही फिल्टर कनेक्ट असायला पाहिजेत म्हणून. तर आता पहा, हे केशववर क्लिक केलं, केशववर क्लिक केले तर केशवचे 46 आले लिनोवा लॅपटॉप. पण इथं इकडं अटेम्प्ट सोल्डमध्ये सुद्धा हे सिलेक्ट आहे पहा, केशव आणि लिनोवा. केशव आणि लिनोवाचं जे कनेक्शन आहे ते इथे दिसते आपल्याला. आता तसंच पाहूया प्रतीकचं काय आहे, प्रतीक आणि लिनोवा ह्या दोघांचं कनेक्शन आहे पहा. 2 जे स्लायसर आपण घेतले होते त्या दोघांचं कनेक्शन आपण पाहिलेलं आहे. आता पुढे जाऊया जरा. त्यापूर्वी
आपण हे फिल्टर काढून टाकूया. हे फिल्टर काढलं, हे फिल्टर काढलं, आपलं टेबल पूर्ववत झालं. आणि आता मी हे एक एक डिलीट करणार आहे. डिलीट झालं. रिफ्रेश हे जर पाहायचं असेल म्हणजे आपण आपल्या जे टेबल आहे, मूळ टेबल ज्यावरून आपण हा पिव्हेट टेबल बनवला आहे, त्या मूळ डाटामध्ये आपण जर काही चेंजेस केले तर ते पिव्होट टेबलवर चेंजेस होतात का असं पाहायचं. तर आता आपण ही आपली मूळ फाईल ओपन करूया. ह्या फाईलमध्ये आपण इथे चेंज करून पाहूया. 5 ऐवजी 15 करूया. सॅमसंग टीव्ही 15 झाले चिरागचे. तर आता आपण आपल्या टेबलला येऊया. टेबलला आलो. इथे टेबलवर सिलेक्शन आहे. आता पिव्होट अनालिसिस आपल्याला दिसते. यावर क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आता सॅमसंग टीव्हीच आपण पाहिलं ना, सॅमसंग टीव्हीच. सॅमसंग टीव्हीच पाहिलं तर इथं सॅमसंग टीव्ही किती आहेत? 51 आहेत. आपण अनालिसिसला आलो आणि आता हे अजून आपलं बदललेलं नाही. पूर्वीचंच 51 आहे आपलं सॅमसंग टीव्हीचं. तर इथे आता रिफ्रेशवर क्लिक करणार आहे आपण. रिफ्रेशवर क्लिक केलं ते 51चे 61 झाले पहा. तर हेच सांगायचं आहे की मूळ फाईलवर जर आपण काही करेक्शन केली आणि ती आपल्या ह्या पिव्होट टेबलवर इफेक्ट व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला इथे अनालिसिसमध्ये जाऊन रिफ्रेश करावं लागेल. तर हे झालं रिफ्रेश. पुढचा मुद्दा आहे पहा, चेंज डाटा सोर्स. ह्या चेंज डाटा सोर्सवर इथे क्लिक केलं तर आपल्याला एक टेबल येते आणि ओके इथे आपण हे करूया. चेंज डाटा सोर्सला जाऊया. याच्यावर इथे क्लिक करूया. तर चेंज डाटा सोर्स हे जे आलेले तर इथे चेंज केलं तर आपल्याला दुसरं जे टेबल घ्यायचं आहे तर ते घेता येतं. दुसरा डाटा घ्यायचा आहे त्याच्यावर बनवायचं असेल टेबल तर ते बनवता येईल. आपल्याला आता तसं करायचं नाही, आपल्याला बदलायचं नाही आहे. तर हे ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली. फील्ड्स, ॲटम्स अँड सेट याच्यावर क्लिक केलं. कॅल्क्युलेटेड फील्ड, सॉल्व ऑर्डर, लिस्ट फॉर्म्युला. याच्यात फॉर्म्युला आपला काहीच नाही आहे. फॉर्म्युला काहीच नाही, त्यामुळं सोडून देऊ आपण कॅल्क्युलेशन्स. आता पिव्हेट चार्ट. पिव्हेट चार्ट आपल्याला पाहता येईल समजा. पिव्हेट चार्ट हे चार्ट्स आहेत वेगवेगळे. आता हा एक चार्ट आलेला आहे आपल्याला. हा चार्ट आपण घेऊ शकतो. हे पहा, हा चार्ट सिलेक्ट झालेला आहे. हा चार्ट आपण घेऊ शकतो. हा चार्ट इथे आला. तर ह्या चार्टमध्ये आपल्याला हे नेम ऑफ एम्प्लॉय दिसते, सम ऑफ क्वांटिटी ॲटम्स दिसते, म्हणजे हे ॲटम दिसते इथे वरती. ॲटम्स सोल्ड ही क्वांटिटी ऑफ ॲटम्स सोल्ड हे दिसते इकडे. आणि अजून काय, डेट सिलेक्ट नाहीच आहे आपली, त्यामुळे डेट दिसत नाही. डेट वाटला सिलेक्ट करूया आपण. नको, आपलं टेबल बिघडते. डेट सिलेक्ट केली तर आपण डेट इकडे टाकू, फिल्टरमध्ये टाकू. चला, सिलेक्ट केली डेट, हरकत नाही. तर ही डेट इथे आली पहा. हे 3 इथे आलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये पाहायचं असेल तर इथे क्लिक करा. स्टाईल बदलायची. स्टाईल आता इथं पाहिजे, ही स्टाईल घेतली समजा, अशी येईल स्टाईल. अजून आहे का स्टाईल आपल्याकडे? इथे नाही. ही आहे, ही अशी स्टाईल येईल. आपण सध्या हीच ठेवू शकतो किंवा हीच ठेवूया, ही ठेवूया. तर
अशी स्टाईल झाली. कलर बदलायचा असेल कलर बदला. कलर बदलू शकतो आपण. हे कलर बदलला. ही स्टाईल झाली. पुन्हा इकडे गेलो. हे बाहेर क्लिक केले तर तिथले ते ऑप्शन जातात. ह्याच्यावर क्लिक असेल तरच ते आपल्याला दिसतील. ते कलर बदलला. आता ॲक्सिस. ॲक्सिस म्हणजे आता हे जे आहेत हे आणि हे सिलेक्ट आहे. आता समजा हे सिलेक्ट नसेल तर ते इथले गेले, सगळे गेले. आपण परत इथे क्लिक करू, ते जाग्यावर आणून ठेवूया. ॲक्सिस टायटल पण देता येतं आपल्याला. टायटल पण देता येतं. प्रायमरी, हॉरिझॉन्टल, मोर दॅन. तर चार्टचं टायटल आपल्याला देता येतं. म्हणजे चार्ट टायटल इथे येईल पहा. चार्ट टायटल गेलं. आता हे चार्ट टायटल आहे. इथे आपल्याला ते नाव देता येईल. आपल्याला ह्या चार्टला जे नाव द्यायचे ते देता येईल. परत इथे घालून टाकू चार्ट टायटल आपण. आता डाटा लेबल. डाटा लेबलमध्ये काय आहे? आता डाटा लेबल गायब झालं. इथे क्लिक करूया. हे डाटा लेबल आहेत. सेंटर, इनसाइड एंड, इनसाइड बेस, आउटसाइड एंड. हे आता सिलेक्ट जे आहे ते आउटसाइड एंड आहे. हे जे दिसतंय ना, याच्याबद्दल बोललं जाते. हे आता आपण इनसाइड एंड ठेवलं तर असं दिसणार आहे पहा. हे इनसाइड दिसणार आहे. इनसाइड बेस म्हणलं तर मध्यांतरी कुठेतरी दिसणार आहे. बेस म्हणजे खाली दिसलं ते. आता तर अशा प्रकारे. आणि सेंटरला म्हणलं तर हे मध्ये दिसेल. आता हे पहा, इनसाइड एंड किंवा आउटसाइड एंड. हे आउटसाइड एंड हे योग्य दिसतं चार्टवर. तर असे डाटा लेबल आहेत. हे त्याच्यावर क्लिक करूया. पुन्हा आपण कुठे होतो? ग्रीड लाईन्स. तर ह्या ग्रीड लाईन्स दिसतात पहा. ह्या ग्रीड लाईन्स दिसतात आपल्याला. तर ह्या ग्रीड लाईन जर नको असेल तर याच्यावर क्लिक करा. ग्रीड लाईन गायब. आणि लिजंट आता पहा. हे लिजंट नको असेल तर आपण याच्यावर क्लिक करू. लिजंट गायब. इथलं लिजंट पाहिजे इथे येईल. आता लिजंटसाठी आपण समजा ह्या सेल डेट आहे ही इकडे टाकली लिजंटमध्ये. तर आपल्याला हे पहा इथे सेल डेट दिसतात. हे पहा इथे सेल डेट दिसतात आणि त्या लिजंटमध्ये दिसतात. ते नको असतील तर आपण डायरेक्ट हे करूया. तर असं आपल्याला पाहता येतं ते. परत आपण आपला हे इकडे आणून ठेवूया. आपलं टेबलचे स्ट्रक्चर बिघडते सगळं. लिजंट झालं आणि ट्रेंड लाईन याच्यात लायनर टाकलेले आहेत. एक्सपोनेंटल ही पाही लाईन आलेली. म्हणजे तुमचा ह्या पिरियडमध्ये कसा हे सर्कल गेला ती लाईन दाखवते. तिथे लायनर हा फोरकास्ट काय आहे? तुमचं हे डाटा खाली चाललाय पार आणि हा शेवटी जाईल असं म्हटले जाते. पहा इथे. हे पहा इथे खालीवर असं झालेलं दाखवलेलं आहे. तर ही ट्रेंड लाईन आहे असं. तर अशा प्रकारे आज आपण पिव्होट टेबल हा पाहिला आहे. जर तुम्हाला ह्या पिव्होट टेबलमध्ये जर ऑटोमॅटिक ऑप्शन पाहिजे असेल तर हे इथे जे दिसतंय रिकमेंडेड ऑप्शन हेही पाहू शकता. पिव्होट टेबलमध्ये इथे तुमचे जे दिसतात फील्ड्स दिसतात, ती फील्ड्स सगळीच ह्या पिव्होट टेबलमध्ये मांडली पाहिजेत असा काही अट्टहास नाही आहे. त्याच्यातली काही टेबल घेऊन आपण तो पिव्होट टेबल बनवू शकतो. म्हणजे 3 टेबलचा एक बनवू शकतो. अजून 3 ऑप्शन आपले राहिलेत असं समजलं तर त्या तिन्हींचा मिळून एक करू शकतो. किंवा एखादा ऑप्शन दोन्हीकडे समान ठेवू शकतो. असं वेगवेगळे कॉम्बिनेशन मांडून आपण वेगवेगळे टेबल पण मांडू शकतो इथे.
तर अशा प्रकारे आज आपण पिव्हेट टेबल विस्तृतपणे पाहिलेलं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ हा चॅप्टर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.